अरे ते जातो तो शहापूरला ना चालू तहसील द्यायला निघाल गुरु काय घेतो तू असं बघ ना हुशार का हुशार आला नाही ना समोर आपण तिकीट जाईल काढता का समोर वेटा पडते त्याच्या अंगावर हा उद्या वरच्या का जागेच पिंपी जागा नाहीये त्याला उठला पाहिजे ती नाही रे जाणार ठीक आहे बारीक काय आमच्या कुत्र्याला भुकत होतं ना कधी समाजला डॉगी डॉन डॉगी डॉनला समजला डॉगी डॉनला काही सड्डा आला तरी आधी सतून ठेव म्हणजे निघल्यावरती माझी व्याख्या कर त्याला साऊंड भेटले तिथे बारीक भुकेतो आवाज पकायचो अरे विटा काढायला लागतील बिल्ला नाही तम नको सोड सोड येईल तो समोर एवढी जण असल्यावर कसं काय येईल बरोबर येईल थांब कामच करा समोर निघू आता निघेल फक्त निघून नाही गेला पाहिजे बबल्या काय झालेलं म्हटलं जाऊ शकते तुला एवढी हिंमत आली तर बाहेर निघलं तरी तिथेच थांबले अडकला नाही अंडे बॅटरी फिरलाय माझं झूम बाहेर गेला ठीक आहे वाव दिलेत वाटतंय अंडी दिलेत का अंडी खाल्लेत माग बघ सर एवढं कशाला घाबरता आम्ही नाही व्हिडिओ चालले ते देतो ना तुम्हाला नाग आहे का नाग आहे का नाग नाग नमस्कार मंडळी एवढ्यात आपण शेलार इथे एक कोबरा रेस्क्यू केलेला आहे पहिल्यांदा तर सांगतो की आम्ही रेस्क्यूवरती जाताना थोडीशी सापाबद्दल डिटेल नव्हते विचारले कारण की लोकेशनला आमचे कॉर्डिनेटर स्वप्नील गायकर होते आणि जर का त्यांचा कॉल आला होता तर 100% तिथे रेस्क्यू करायची गरज होती आणि साहजिकच तिथे खूप चांगल्या साईजचा कोबरा होता गेले आठवडाभर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे की आता कोबराचं मीटिंग सीझन चालू आहे तर त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसतच राहणार आहेत आणि विशेष म्हणजे या सीझनमध्ये ते थोडे पॅनिक असतात आता हा कोबरा ऑलरेडी तिथे कुत्र्याने त्याला त्रास दिलं होतं असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे खूप घाबरलेला होता बाहेर काढताना तो आणखी दचकला त्याच्यामुळे त्याने जे अंडी खाल्ली होती कदाचित ते उलटी केलेत असा मला अंदाज येतो आहे आणि दुसरी गोष्ट जर का त्याने ते उलटी केली असतील तरी पण त्यांना खाताना त्याला त्याची एनर्जी जास्त वाया घालवायला लागली नव्हती कारण की जेव्हा शिकार ते करतात तेव्हा त्याच्यामध्ये ते विष टाकतात सध्या त्याने विषाचा वापर केलेला नाही आहे म्हणजे तो परत शिकार करू शकतो आहे तर खूप घाण वास येतो पिशवीचा पण साप खूप सुंदर आहे तर तुम्हाला मी दाखवतो कसा आहे तो रिलीज करूयात
पाहू शकता मित्रांनो किती सुंदर असा साप आहे. रंगसुद्धा खूप सुंदर आहे, फणासुद्धा खूप सुंदर आहे आणि तो सध्या खूप घाबरलेला आहे. मित्रांनो त्याला सोडून 5 मिनटं झालेत. आम्ही जागेवरनं थोडंसंही हालत नाही आहेत आणि तो सुद्धा इथनं लांब गेलेला नाही आहे. खूप कन्फ्यूज मोडमध्ये दिसतोय तो सध्या आपल्याला. आणि थोडंसं सांगायला आवडेल मला की कोबरा जेव्हा क्रॉस हूड काढून चालतो, सापाने जेव्हा हूड काढलं की त्याला मागचं आणि साईडचं काही दिसत नाही, म्हणून ते क्रॉस हूड काढून चालतात. तर सध्या तुम्ही पाहू शकताय की तो सध्या डिफेन्समध्ये स्लो पुढे चाललेला आहे.